अनेक जणांना विषाणूजन्य आजाराची साथ माहिती आहे, परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या 3 गावात अज्ञात व्हायरसने धुमाकूळ घातला आणि लोकांची चिंता वाढली। ती चिंता एवढी वाढली की 3 दिवसात डोक्यावरील केस जाऊ लागल्याने लोकांनी चक्क आता अंघोळ करायचं देखील सोडून दिलंय। आरोग्य खात्याच्या पाणी नमुन्याच्या तपासणीनंतर या पाण्यामध्ये म्हणजे जिथं लोक पाणी वापरतात त्या ठिकाणीचं पाणी नायट्रेट अधिक असलेलं, नायट्रेटचा समावेश अधिक असलेलं पाणी असल्याचं निष्पन्न झालं आहे। गेल्या काही दिवसांपासून या 3 गावातील अनेक लोकांच्या डोक्यावरील केस अचानक गळत असल्याने चिंता वाढली आहे। पाहता पाहता हातामध्ये केस येतात आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी टक्कल पडतं। यामुळे या टकल्या व्हायरसचा धुमाकूळ या बुलढाणा जिल्ह्यात एवढा झाला आहे की त्याची अगदी देशभरात दखल घेतली गेली आहे। आरोग्य विभागाने येथील पाण्याचे नमुने तपासले आणि 3 गावं एकाच ठिकाणचं वापरायचं पाणी जिथून वापरतात त्या पाण्याचे नमुने घेतल्यानंतर विंधन विहिरी आणि विहिरींमध्ये देखील नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आणि टीडीएसचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे आता या पाण्याचं काय करायचं या भीतीनं लोकांनी चक्क आंघोळ करणंही सोडून दिलेलं आहे। या संदर्भात गावातले सरपंच काय म्हणाले ते आपण पाहूयात। माझं नाव रामा पाटील थारकर, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष शेगाव। गेल्या 8-10 दिवसापासून आमच्या गावले बोंडगाव येथे जे केस झडतीचं प्रमाण चालू आहे आणि आजूबाजूनं हिंगणा असेल, कालवड असेल, आता सध्याच फोन आला आमच्या पोरजिऱ्याच्या सरपंचाचा, पण तिथं पण पेशंट निघले। तर जवळपास शेगाव तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये केस गळतीचं प्रमाण चालू आहे आणि केस गळतीची तीव्रता एवढी आहे की केस गळायला लागल्यानंतर 3 ते 4 दिवसातच टक्कल पडते। असं ठोस तर काही सर्वे झालेला नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा। तात्पुरती चाचपणी म्हणून त्यांनी पेशंट रुग्ण गावात किती आहे आणि पाणी नमुने तपासायला ग्रामपंचायतला सांगितलं। तर तसे आमच्या ऑलरेडीच मंथली पाणी चेकअप असतेच, तसे आम्ही तिथं पाणी नमुने दिलेले आहेत, पण अद्याप पण त्याचा पण रिपोर्ट आलेला नाही आतापर्यंत। अगोदर बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या 3च गावामध्ये अशा प्रकारची समस्या होती असे सांगितले जात होते। आता इतरही गावामध्ये पाण्यातलं नायट्रेटचं प्रमाण वाढू लागल्यानं खरं तर भूगर्भातल्या पाण्यामध्ये काही बदल होत आहेत का हे तपासण्याची गरज आहे। त्याचबरोबर या लोकांच्या मनातील भीती काढण्याची सुद्धा गरज आहे, अन्यथा अनेक लोकांचे केस जाऊ शकतात। महिलांच्याही डोक्यावरील केस जाऊ लागल्याने ही चिंता अधिक वाढल्याचं सांगितलं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मापारी पाटील, बुलढाणा।